सकाळच्या घाई गडबडीमध्ये रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही. चला खूप हेल्दी आणि बनवायला अतिशय सोपी अशी रेसिपी सांगते. तर इथं मी 2 वाट्या पातळ पोहे घेतले होते, स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये 1 वाटी रवा घातला, अर्धी वाटी दही घातलं, थोडंसं पाणी घातलं आणि छान असं 10 मिनिटासाठी हे भिजवून घ्यायचं, जेणेकरून रवा छान फुलला जातो. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, पुन्हा थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि याचं बॅटर अगदी आपण डाळ तांदळाचं ज्या पद्धतीने बॅटर तयार करतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा बॅटर बनवून घ्यायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची आणि इथं मी बेकिंग पावडर घातलेली आहे अर्धा चमचा. याऐवजी तुम्ही 1 इनोचं पॅकेट घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं. यापासून तुम्ही इडली डोसेसुद्धा बनवू शकता. इथं मी कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि गाजर घातलेलं आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या घाला. त्यानंतर इथं अप्पे पात्र छान असं गरम करून घेतलं आणि यामध्ये कढीने अप्पे सोडून घ्यायचे. इथे बघा, या पद्धतीने असे अप्पे सोडायचे. तर इथं तुम्हाला एक खास ट्रिक सांगते. अप्पे सोडत असताना कढीने अप्पे सोडायचे आणि ज्यावेळेस आपण अप्पे उलटे करून घेतो त्यावेळेस मधले अप्पे आधी उलटे करून घ्यायचे. असं केल्यामुळे काय होतं ना, मध्ये गॅसची फ्लेम थोडीशी जास्त लागते, त्यामुळे मधले अप्पे पटकन भाजले जातात आणि आपण जर उलटायला उशीर केला तर ते करपू शकतात. मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, कमेंट करून जरूर कळवा आणि तुम्हीच आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा बेत तुम्ही जरूर ट्राय